आज फलटण शहरामध्ये आपण परिवर्तन बघतोय आणि या परिवर्तनाची लाट आता सुरू झाली आहे। या फलटण शहरातलं युवा नेतृत्व आणि ज्यांनी नगरपालिकेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने याच्यापूर्वी काम केले असे राहुल निंबाळकर आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट या गटामध्ये सामील झालेले आहेत आणि त्यांचं काम कार्य बघूनच आम्ही त्यांना आमच्या पक्षामध्ये आम्ही सामावून घेतलेलं आहे। शिवरूपराजेंच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वच फलटण तालुक्यातले सगळे युवा आपण एकत्र आलात आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आपण वाढवली। इथून पुढे तालुक्यामध्ये सुद्धा याच पद्धतीनं काम केलं जाईल। माननीय शिवरूपराजे खर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली आपण काम करतोय। चांगल्या पद्धतीनं संघटन आणि संघटना आपली उभी करू। या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आमचे नेते अतिशय चांगलं काम करणारे नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करायचं ठरवलेलं आहे। त्या पद्धतीनं आम्ही या तालुक्यामध्ये विकास कामाच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास तालुक्यातील जनतेला आलेला आहे आणि म्हणूनच या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपलं युवकांचं येण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ताकदीने सगळ्या तालुक्यातला युवक फलटण तालुक्यामध्ये येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद पूर्वीपेक्षाही चांगली होईल। कारण आम्ही या 30 वर्षात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कार्यालय सुद्धा इथं कधी बघितलं नव्हतं, पण आज 30 वर्षानंतर आपण गटातटाचं राजकारण केलं जात होतं, पक्षाचं राजकारण केलं जात होतं, पण आज माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता कार्यालय मोठं उभं केलं। त्या कार्यालयामध्ये या शहरातल्या ज्या काय अडचणी असतील, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या काय अडचणी असतील, शहरातल्या तरुणांच्या अडचणी असतील, तरुण मुलांच्या उद्योजकाच्या बाबतीत काय अडचणी असतील त्या निश्चितपणाने या कार्यालयामध्ये सोडवल्या जातील। या कार्यालयामध्ये आम्ही राहुल असेल आणि राहुल बरोबरचे आलेले असंख्य कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते असतील ते बरोबर घेऊन आम्ही या शहरातला ज्या काय अडचणी असतील त्या निश्चितपणाने इथून आत्तापर्यंत सोडवतच आलो आहे आणि इथून पुढे सोडवत राहू। त्याचप्रमाणे माझं जे युवा नेतृत्व आहे या तालुक्याचं गतिमान नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचंही आम्हाला मार्गदर्शन आहे, ताकद आमच्या पाठीशी कायम उभी असते आणि हे राज्यातलं युतीचं सरकार आहे। सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी आहे। हे 3 पक्षांचं सरकार, युती सरकार चांगल्या पद्धतीनं काम या राज्यात करतं आहे। तेच सरकार आपल्या फलटण तालुक्यात सुद्धा चांगल्या ताकदीनं काम करेल। त्याच्यासाठी आमच्याबरोबर आमचे नेते रणजितदादा नाईक निंबाळकर, शमशेरसिंह नाईक निंबाळकर असतील, जिजामाला नाईक निंबाळकर असतील, अमरसिंह नाईक निंबाळकर असतील, हे सर्वच शिवरूपराजे खर्डेकर असतील, आमचे रामभाऊ असतील, सचिन असतील, अमित असतील, सर्व तरुण मिळून आम्ही ह्या फलटण तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद निश्चितपणानं वाढवू। फलटण शहरात राष्ट्रवादी अजितदादा गटाला राहुल भयांच्या रूपानं फार मोठी ताकद आम्हाला शहरात मिळाली आहे। प्रथम मी राहुल भयांचं स्वागत करतो राष्ट्रवादी अजितदादा गटात आणि आमदार सचिन पाटलांच्या हस्ती त्यांचा आम्ही प्रवेश राष्ट्रवादीत घेतला। खरं म्हणजे राहुल भैया राष्ट्रवादीतच होते आणि राष्ट्रवादीतच आहेत, परंतु जे मध्ये आमदारकीच्या इलेक्शनमध्ये अचानक निर्णय बदलले गेले त्या बदलत गेल्यात काय आमचे कार्यकर्ते राहुल भैयांसारखे की शांत होते आणि आता येत्या नगरपालिकेत आपण राहुल भैयांना राष्ट्रवादीच्या वतीनं आपल्याला सर्वांना त्यांना सक्रिय बघायला फलटण शहरात आपल्याला बघायला मिळतील। मी राष्ट्रवादीच्या वतीनं राहुल भैयांचं परत स्वागत करतो आणि त्यांच्या पुढच्या राजकीय जीवनाला आम्ही आमदार साहेब असो, मी असो किंवा अजितदादा आमचे नेते असो त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं आम्ही उभा राहू आणि त्यांना जेवढी ताकद द्यायला शक्य आहे शहरात तेवढी आम्ही त्यांना ताकद द्यायला